कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेच्या दुर्गाडी खाडी किनारी नौसेना संग्रहालय उभारण्यात येणार आहे। त्यासाठी नौसेनेकडून T-80 ही युद्धनौका कल्याण डोंबिवली महापालिकेला देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला होता आणि त्यानंतर ही युद्धनौका कुलाबा डॉकयार्डमधून KDMCच्या हाती सुपूर्दही करण्यात आली। पण त्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून T-80 ही युद्धनौका धूळ खात लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे। या युद्धनौकेचं लोकार्पण मे महिन्यात पार पडेल अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे, पण त्यांनी कॅमेरासमोर बोलण्याचं टाळलं। नवी मुंबईतील फ्लेमिंगोंचं अधिवास क्षेत्र नष्ट करण्याचा घाट ठाणे जिल्हा पाणथळ समितीने घातला असल्याचा आरोप हा पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येतोय। नवी मुंबईत असलेले तलाव, खाडी किनारे हे पाणथळ क्षेत्र नसल्याचा अहवाल ठाणे जिल्हा पाणथळ समितीनं शासनाकडे दिलाय। या समितीच्या शिफारशी तात्काळ फेटाळण्यात याव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। राज्य शासनानं फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासांचं पाणथळ जागा हे राखीव क्षेत्र म्हणून संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे। नेरूळमधील NRI फ्लेमिंगो पॉइंट आणि TS चाणक्य तलावात हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगो येतात। या पाणथळ जागा फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी अनुकूल आहेत, पण सिडकोच्या माध्यमातून या जागा करोडो रुपयांना विकण्याचा घाट आहे। त्यामुळे ठाणे जिल्हा पाणथळ समिती सिडकोच्या मताला अधिक प्राधान्य देत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।